अहंकार हा जो आहे हा तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे एक डबकं तयार करतो. त्या डबक्यामध्ये तुमचं जीवन सरून टाकतो. त्या डबक्यातल्या बेडकाला हे जीवन परिपूर्ण वाटतं, हे संपूर्ण जीवन आहे. पण जेव्हा दुसऱ्या डबक्यातून एखादा बेडूक येतो तो म्हणतो तुझं डबका असं आहे, माझ्या डबक्यात येऊन बघ. अरे पण ते पण डबकच आहे. दोन डबक्यातले बेडूक एकमेकाला अक्कल शिकवतो. म्हणजे समुद्रामधून जो आलेला आहे त्या या दोघांना बघून, त्यांच्या गप्पा बघून तो कसा हसत असेल यांना बघून, तो गुरु आहे. त्याला हसू येतं फक्त. बघा गुरु, तुम्ही बघा जेव्हा सामान्य लोक काही प्रश्न विचारता किंवा काही करता, सद्गुरू पहिले हसता. का बरं? कारण त्या बालिशपणाला हसतात ते. तुमच्या जीवनामध्ये फक्त तुम्ही सर्कल फिरवताय, बस. तुम्ही एका चक्रामध्ये गोल गोल फिरताय, त्याला तुम्ही जीवन म्हणताय. गुरु तुम्हाला बेचैन करतो. गुरु तुमच्या अहंकारावर आघात करतो. तुम्हाला पळून जावं असं वाटतं. फार सुंदर सुंदर कथा आहे ग्रंथांमध्ये. गुरुने नेहमी शिष्याची काय घेतलेली आहे? परीक्षा घेतलेली आहे. जो फक्त शरीर, मन आणि भावना यांच्या स्तरावर तुम्हाला जीवन शिकवत नाही, जो चेतनेच्या स्तरापर्यंत तुम्हाला जीवनाचा अर्थ उलगडून सांगतो, तो तुमचा गुरु आहे. ज्याला कुठे जायचं हे माहितीच नाहीये, त्याच्यासाठी साधनाचा आणि गुरुचा काही संबंध नाहीये. कुठे जायचंच जर नाहीये तर तुम्हाला गुरु असला तरी उपयोग नाही.